वार्षिक परीक्षा किंवा बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ताणतणाव मुक्त राहता येईल या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांना विशेष मार्गदर्शन केले आहे डॉक्टर नेहा तांबोळी यांनी। तर पाहूया परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कशा प्रकारे तणाव मुक्त राहता येईल या संदर्भातील सागर दुस्सल यांनी डॉक्टर नेहा तांबोळी यांची घेतलेली खास मुलाखत। नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज जागतिक महिला दिन, सर्व महिलांना एटीव्ही न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा। आज आपण पाहत असू की पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी सुद्धा आज महिला राज आहे। संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये आज महिला राज चालू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण सुद्धा आज एटीव्ही न्यूजच्या माध्यमातून महिला राज या विषयावरती आपण बोलणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांना आपण आज सर्वात जास्त संधी दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज महिला मुलाखती देत आहे आणि आम्ही मुलाखत घेत आहोत। आज आपल्यासोबत डॉक्टर नेहा सुजित तांबोळी हे आहेत। त्यांनी डिप्लोमा इन चाइल्ड सायकोलॉजी केलेले आहे। त्याचबरोबर मुलांमधील क्षमता संवर्धन त्याचबरोबर मुलांच्या बौद्धिक विकास हा विषय त्यांनी हाताळलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅडम आपलं एटीव्ही न्यूज मध्ये स्वागत। मॅडम सध्याला 10वीचे पेपर चालू आहे, 12वीचे पेपर चालू आहे। यावेळेस पालकांनी आपल्या मुलांसोबत कशा पद्धतीने राहायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? आता वर्षभर सर्वप्रथम आधी मी सगळ्या मुलाखत ऐकणाऱ्या श्रोत्यांना आणि दर्शकांना नमस्कार। त्यानंतर जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना, ज्या कनिष्ठ श्रेष्ठ वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतील त्या सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि त्यांना जागतिक दिनाच्या शुभेच्छाही देते। आज आता ह्या सध्याचा जो सीझन आहे हा परीक्षांचा आहे। वर्षभर मुलं अभ्यास करत असतात आपले गुण दाखवण्यासाठी, आपल्याला सिद्ध करण्यासाठी, आणि हा खूप महत्त्वाचा काळ असतो परीक्षेचा। तर अशा वेळेला मला असं वाटतं प्रत्येक आईने आपलं मूल योग्य प्रमाणात आहार घेतोय की नाही आणि योग्य प्रमाणात त्याला झोप मिळते की नाही, त्याला थोडीफार विश्रांती मिळते की नाही याची दखल घेतली पाहिजे। त्यानंतर उघड्यावरचं खाणं, अतिशय थंड पदार्थ खाणं, उघड्यावरचे भेळेसारखे पदार्थ खाणं हे टाळलं पाहिजे। घरचा सकस आणि ताजा आहार मुलांना दिला पाहिजे आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी लिंबू पाण्यासारखं, लिंबू सरबत, घरचे पेय मुलांना दिली पाहिजे, ज्यायोगे त्यांचं आरोग्य सुरक्षित राहील, पोटाच्या तक्रारी त्यांना होणार नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री जागरण न करता मुलांनी 6 तासाची तरी झोप घेतली पाहिजे। नाहीतर परीक्षेच्या वेळेला जे काही आपल्याला साध्य करायचंय त्याच्यावरती परिणाम होऊन मुलांची सगळ्या मार्कांवरती परिणाम होऊ शकतो। त्यातून अजून एक महत्त्वाचं म्हणजे परीक्षेला जाताना ज्या हॉलमध्ये आपण प्रवेश करतो तिथे जातानाही आपलं मन स्थिर असणं, घरामध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद टाळणं, कुठल्याही कौटुंबिक सदस्याशी हे केलं पाहिजे। घरातल्या लोकांनी मानसिक आधार दिला पाहिजे, तुला हे आलंच पाहिजे, तुला इतके मार्क मिळालेच पाहिजेत, तू पासच झाला पाहिजे, मागच्या वेळेला तू नापास झालायस, अशा तऱ्हेच्या नकारात्मक विधानं त्याला न करता मानसिक आधाराची मुलांना खूप गरज असते। कारण ही शेवटी परीक्षाच असते कुठल्याही मुलाची, ती आयुष्यातली प्रत्येक टप्प्यावरची एक वेगळं ती परीक्षा असते। त्याच्या संधीच्या रूपाने त्यांनी स्वीकार केला पाहिजे की मी जास्तीत जास्त चांगलं कसं सिद्ध करू शकतो। आणि प्रत्येक वेळेला अपयश जरी एकदा आलं तरी प्रत्येक वेळेला प्रत्येक कारण किंवा प्रत्येक संधी ही सारखी नसते, त्यातनं आपण निश्चित बाहेर पडू शकतो। हा मानसिक आधार आईने दिला पाहिजे मुलाला आणि एक मानसिक सपोर्ट दिला, मन त्याचं शांत असलं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या प्रेरणेवर आणि प्रयत्नांवर विश्वास असला तर निश्चितपणे पेपर खूप चांगला लिहू शकतो मुलगा। मॅडम हा झाला विषय। समजा परीक्षा आल्यानंतर जे मुलांना टेन्शन येतं किंवा त्या 10 दिवसापुरता हा विषय असतो, परंतु जर का आपण जीवन जगतोय त्यावेळेस आई वडिलांनी, आपल्या पालकांनी मुलांचा अभ्यास कशा पद्धतीने घेतला पाहिजे आणि त्यांच्यावरती कसं संस्कार केले पाहिजे असं आपल्याला वाटतं? कारण की अचानक पेपर आल्यानंतरच त्यांच्यावरती सगळेजण जागे होतात, तेव्हा टीव्ही बंद होतात, तेव्हाच केबल बंद होती, सर्व काही। परंतु असं न करता कसं शेड्यूल केलं पाहिजे? माझ्याकडे मुलगा इयत्ता 10वी मध्ये गेला किंवा इयत्ता 12वी मध्ये गेला की बहुसंख्य पालक तक्रार घेऊन येतात। मग माझ्याही मनात तोच प्रश्न निर्माण होतो की इतके दिवस हे पालक 9वी पर्यंत का नाही आले माझ्याकडे?
तर त्याचं महत्वाचं कारण असं असतं की मूल 10वीत गेलं आणि 12वीत गेलं की पालक जागृत होतात जास्त, की आता माझ्या मुलाला इतके मार्क पडलेच पाहिजेत, त्या स्पर्धेमध्ये त्याचा टिकाव कसा लागेल आणि त्यांनी कुठेतरी स्थान मिळवलं पाहिजे, ही जबरदस्त इच्छा किंवा त्याचा ताण हा मुलांच्या मनावरती त्या काळामध्ये जास्त वाढायला लागतो आणि मूल अभ्यास करत असलेलं मूल हे जास्त तणावाला बळी पडायला लागतं आणि त्याच्या अभ्यासावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो. त्यामुळे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की अभ्यासाच्या सवयी या लहानपणापासून जोपासा. कुठल्याही प्रकारचा अभ्यास हे एक तंत्र आहे, ते एक कौशल्य आहे. अभ्यास म्हणजे नुसतं वाचन नव्हे. अभ्यासामध्ये वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, स्मरण कौशल्य, तुमचं अजून श्रवण कौशल्य, हे सगळे विविध कौशल्यांचा वापर करून जेव्हा आपण मनन करतो किंवा स्वचिंतन करतो त्याला खरं अभ्यास म्हणतात. त्यामुळे ह्या अभ्यास कौशल्यांची सवय ही लहानपणापासून मुलांमध्ये आपण रुजवायला हवी. उदाहरणार्थ एका ठिकाणी बसून अभ्यास करणे, आपल्या सगळ्या अभ्यासाच्या वस्तू आपल्या टेबलावरती ठेवणे, अभ्यासाची वेळ, खेळाची वेळ, टीव्ही पाहण्याची वेळ ही निश्चित करणे, या सगळ्या गोष्टी घरातली आई ही निश्चितपणे चांगलं करू शकते आणि त्याला त्याचं वळण देऊ शकते. त्यानंतर बरेच पालक मला असं म्हणतात की आमचा मुलगा पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करतो आणि जोरजोरात वाचत असतो, माझं लक्ष असतं त्याच्याकडे. पण खरं तर ही चुकीची पद्धत आहे. मुलगा जेवढा मनामध्ये वाचेल, जेवढं समजून घेऊन वाचेल, जेवढं विषयाचं आकलन होईल आणि जेवढं त्याच्यावरती चिंतन होईल, तो अभ्यास खरा अभ्यास असतो. पालकांची पण इच्छा तीच असते ना की मला ऐकायला आलं म्हणजे मुलगा अभ्यास. म्हणूनच मी पालकांना हे सांगू इच्छिते की मोठमोठ्याने वाचन करणं, पहाटे मुलांना उठवून अर्धवट झोपेतनं अभ्यासाला बसवणं ही चुकीची पद्धत आहे. काही मुलांचा अभ्यासाचा स्पॅन म्हणजे अटेन्शन स्पॅन आपण म्हणतो, तो अगदी एक अर्धा तासाचा असू शकतो, काही मुलांचा 1.5 तासाचा असतो. प्रत्येकाच्या स्वभावानुसार, प्रत्येक व्यक्तीनुसार तो वेगळा असू शकतो. काही मुलं उठत बसत अभ्यास करतात, काही मुलं 2-2 तास एका ठिकाणी बसून अभ्यास करतात, तर काही मुलं रात्री जागून अभ्यास करतात, काही पहाटे करतात. प्रत्येकाच्या स्वभावानुसार किंवा त्याच्या शरीराच्या क्षमतेनुसार किंवा आवडीनुसार प्रत्येक जण आपापली पद्धत जोपासू शकतो. त्यामध्ये आई वडिलांनी फारसं काही शिरायचं मला काही हे वाटत नाही. त्यानंतर काही आयांचं मी पाहिलंय की वर्षभर त्या नोकरी करणार, काम करणार आणि परीक्षा आली की 8 दिवस त्या मुलाजवळ थांबतात. आणि मग त्यांना स्वतःचं असं समाधान असतं त्याच्यामध्ये की मी मुलासाठी सुट्टी काढली आणि मग मी घरी थांबले. ठीक आहे, तुमच्या मानसिक समाधानासाठी आणि तुम्हाला त्याला काही मदत करायची असेल तर तुम्ही थांबू शकता. पण त्यावेळेला तुम्ही काय पहा की मुलाचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, त्याचा आहार, त्याची झोपेची वेळ, त्याच्या इतर काही समस्या आहेत का किंवा त्याला खूप ताणतणाव आहे का कुठल्या गोष्टीचा, तो व्यक्त करू शकतोय की नाही तुमच्याकडे. त्यांनी जर त्याचं टेन्शन किंवा तणाव तुमच्याकडे व्यक्त केला तर त्यासारखं सुख असं कुठलंच नाही की तो तुम्हाला आज खूप चांगल्या जागी मानतो आहे, तुमच्या मनातले प्रश्न तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे समुपदेशन तिथेच होतंय, तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही. त्यामुळे तुमच्या मुलाशी तुमचं नातं असं प्रस्थापित करा की ज्या योगी त्याचे सगळे प्रश्न तुमच्याकडे मोकळे होतील आणि तुम्ही त्याला तिथे प्रत्येक वेळेला अडचणीमध्ये मदत करू शकाल. अभ्यासातही योग्य मार्गदर्शन, योग्य क्लासेस लावून करा. मी असे पालक पाहिलेले आहेत की पहिलीमध्ये असलेल्या मुलाला 2-2, 3-3 तास क्लास लावतात आणि मग ते मूल शाळेमध्ये अभ्यास करतं, क्लासमध्ये अभ्यास करतं आणि पालकांची तरीही अपेक्षा असते की मुलांनी घरी पण अभ्यास करावा. हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाचा कल, स्वभाव आणि तो किती वेळ शाळेमध्ये देतोय अभ्यासाला हे पाहणं फार महत्वाचं आहे. मॅडम, एक प्रश्न मला मनामध्ये येतोय की ज्यावेळेस पेपर येतात त्यावेळेस अनेक पालक म्हणजे 90% पालक हे आपल्या मुलांना खेळायला पाठवत नाही, हे आपल्या मुलांना टीव्ही पाहून देत नाही. त्यावेळेस मुलांवरती वेगळे विचार येतात मुलांच्या मनात किंवा त्याचं मन तिथं लागलं असतं. आता समजा मॅचेस चालू आहे आणि ते मॅचेस चालू असताना त्याला मॅच बघून द्यायची नाही, पण त्याचा जीव तर पूर्ण त्या मॅच मध्ये अडकलेला असतो. मग अशा वेळेस तुम्ही काय पालकांना सांगता? मला असं वाटतं की सर्वप्रथम आपण हे बघूया की टीव्हीची वेळ एक तर मुलांच्या रोजच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये ठरलेली असावी. पण बरेच वेळेला असं होतं की परीक्षेच्या वेळा आणि मॅचेसच्या वेळा बहुतेक वेळेला सारख्याच असतात. तर अशा वेळेला आपण मुलांना पूर्णपणे त्याच्यापासून विरोध करणं अतिशय चुकीचं आहे. त्याच्या अभ्यासानंतरच्या ज्या काही फावला वेळ आहे किंवा रिकामा वेळ आहे ज्यामध्ये त्याला थोडंसं चेंज पाहिजे,
सारखं सारखं बुद्धीला आपण किंवा मेंदूला काम दिलं तर मेंदू काम करेनासा होतो. मेंदूला सुद्धा कुठेतरी विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्याच्या अभ्यासानंतरचा जो त्याचा रिकामा वेळ आहे त्या वेळामध्ये जर त्या वेळाचा उपयोग त्यांनी चांगला केला आणि त्याच्यातून त्याला मनोरंजन मिळालं किंवा वेगळं काम मिळालं किंवा त्याच्यातून त्याला डोक्याला हलकं असं काहीतरी आणि तणाव घालणारं असं काही साधन मिळालं ते निश्चितपणे मुलांना द्यावं. आणि मला असं वाटतं की मुलांनी एकट्याने खोलीमध्ये कोंडून अभ्यास करायचा आणि बाकी सगळ्या घरातल्या लोकांनी टीव्ही पाहायचा हे अतिशय चुकीचं आहे. तर तुम्ही त्याच्या वेळा ठरवून घ्या आणि त्याच्या वेळेमध्ये त्याच्याबरोबर टीव्ही पहा. असं करायला काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे काय होईल की तुमचाही त्याच्यावर कंट्रोल राहील की चला आता अर्धा एक तास झालेला आहे, आता आपण टीव्ही बंद करूया, तू तुझ्या अभ्यासाला जा, मी माझ्या कामाला जातो, पुन्हा आपण इतक्या वाजता भेटून पुन्हा एक तास टीव्ही पाहू. असं जर आपण केलं तर निश्चित मुलं तयार होतात. 100%. म्हणजे तसं वातावरण दिलं गेलं पाहिजे घरामध्ये सुद्धा अभ्यासाचं वातावरण. मॅचेस चालू आहे त्याच्यामध्ये जर का घरच्यांनी सांगितलं तू सकाळी अभ्यास कर, संध्याकाळी तू मॅच बिंदास बघ, तर एक मुलं पण आवडीने अभ्यास करू शकतील आणि तू सकाळी पण अभ्यास कर, संध्याकाळी पण मॅच. म्हणजे त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टीपासून वंचित ठेवलं तर कदाचित त्याचा विपरीत परिणाम पण अभ्यासावरती होतो. कारण आवडती गोष्ट आपण करू दिली नाही तर मुलं जास्त हिरमुसले होतात आणि त्यांची एनर्जी कुठेतरी बाहेर पडली पाहिजे ना, खेळण्यामधून म्हणा, वाचनामधून म्हणा. काही मुलांना रेग्युलर अर्धा तास व्यायाम करायची सवय असते, काही मुलांना सायकलिंग करायची सवय असते, काही मुलं व्यायामशाळेत जातात किंवा काही मुलांना अर्धा तास टीव्हीवरती हलका फुलका कार्यक्रम पाहायची सवय असते. आणि ह्या गोष्टी ह्या आपण तशाच ठेवल्या पाहिजेत परीक्षेच्या काळामध्ये. त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून म्हणजे 1 तास पाहत असतील तर अर्धा तास, पण अभ्यास झाल्यानंतर हा एक आपण नियम ठेवला पाहिजे त्याच्यासाठी. मॅडम एक विषय असा येतो की त्याच्यावरती आपण खूप अभ्यास केलेला आहे म्हणून विचारतो की मुलं जे आहे ते एक तणावामध्ये असतात ज्यावेळेस निकाल लागणार असतात. अनेक बातम्या आपण अशा पाहिलेल्या, अनेक बातम्या आम्ही सुद्धा कव्हर केलेल्या आहे की निकाल उद्या आहे आणि आदल्या दिवशी मुलांनी आत्महत्या केली किंवा स्वतःला संपून घेतली, जीवनयात्रा त्यांची संपून घेतली आणि नंतर निकाल असा लागतो की ते पास झालेले आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हे असं का घडतं? कारण की त्याच्यावरती परीक्षेचा तणावातून 10वी-12वीच्या मुलांना मदत व्हावी म्हणून आपण काय काय उपक्रम करतात किंवा ते उपक्रम कशा पद्धतीने आपण राबवतात त्याविषयी पण थोडी माहिती आपल्यापेक्षा. आता बरीचशी जी मुलं असतात त्यांना परीक्षेची भीती असते मनामध्ये. प्रत्यक्षात ते अभ्यास चांगला करू शकतात, करतही असतात, पण आपण म्हणतो ना एक प्रकारचा आत्मविश्वास कमी पडतो, निर्णय क्षमता कमी पडते किंवा आपण सगळं जे वाचलंय ते आठवेल की नाही हा एक मनाचा कमकुवतपणा असतो. आणि हा कमकुवतपणा किंवा निगेटिव्ह थिंकिंग जे आहे ते कशामुळे वाढलं जातं तर सतत निगेटिव्ह विचार करण्याने, नकारात्मक विचार मनात आल्याने होऊ शकतो. मग नकारात्मक विचार हे कुठून येतात तर हे आजूबाजूच्या परिस्थितीतनं सुद्धा येतात की मागच्या वर्षी माझ्या मित्राने इतका अभ्यास केला पण तरी सुद्धा त्याला इतकेच मार्क मिळाले किंवा तो फेल झाला, हे कुठंतरी कानावर पडतं. स्पेशली 12वीच्या मुलांमध्ये तर हा ताण खूप असतो, कारण 12वीचं वर्ष म्हणजे तुझं महत्त्वाचं, तुला हे केलंच पाहिजे, तुला ॲडमिशन मिळालीच पाहिजे. आणि मुलांवरती सुद्धा स्वतःचा असा खूप ताण असतो, त्यांच्या शिक्षकांनी दिलेला असतो, परीक्षेमुळे आलेला असतो आणि जर घरातल्याही लोकांनी दिला तर तो ताण खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि मुलं मग न आठवणे किंवा आत्मविश्वास कमी पडणे, अभ्यास केलेला असतो तर या गोष्टी मग त्याच्यामुळे होऊ शकतात. म्हणून आपण मुलांना मनोधैर्य त्यांचं खचू न देता मी सांगितल्याप्रमाणे रोजचा अर्धा तास व्यायाम, त्यांना त्यांच्याशी हलकी फुलकी चर्चा करणं, नंतर त्याला अभ्यासामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते दूर करणं, योग्य क्लासेस लावून देणं, त्याचा क्लासेसचा त्याला फायदा होतोय की नाही, त्याचा किती वेळ घराच्या बाहेर जातोय, प्रत्यक्ष अभ्यास किती वेळ होतोय आणि त्याच्या अडचणींवरती मात व्यवस्थित होतीये की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि मग काही मुलं या भीतीनेच खूप अर्धी त्यांची कार्यशक्ती हे होऊ शकते आणि पुढचा विचार जास्त करतात की मला जर नाही आलं तर काय होईल, मला मार्क नाही मिळाले तर काय होईल. हा सगळा जो दबाव असतो त्याच्यामुळे असे विविध विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात. तर या 10वीच्या मुलांसाठी सुद्धा आम्ही समुपदेशन करतो की 10वीच्या वर्षाची पूर्ण वर्षाची तयारी तुम्ही कशी करा, त्यासाठी आम्ही एक स्पेशल मार्गदर्शन 10वीच्या मुलांसाठी ठेवलेलं आहे. 11वी-12वीच्या मुलांच्यासाठी सुद्धा 2 वर्षाचं आमच्याकडे पॅकेज आहे. म्हणजे आम्ही मुलांच्या वेळेनुसार
त्यांना वेळ त्यांच्या देतो. वेळेनुसार, कारण हो. काहींची सकाळी शाळा असते, काहींची नाही, दुपारी. आणि त्यांना योग्य 3-4 सेशनमध्ये मार्गदर्शन करतो. त्याची जशी अपेक्षा असेल किंवा त्याचे जसे प्रश्न असतील त्यानुसार त्यांना आम्ही समुपदेशन करतो आणि त्यांचा ताणतणाव दूर करणं, वेळेचं नियोजन करून देणं, एखाद्या विषयाची भीती असेल तर ती मनातून कशी काढायची, त्याचा अभ्यास कसा करायचा, हे 10वी, 11वी, 12वीच्या मुलांसाठी आम्ही स्पेशल त्याचे काउन्सिलिंग सेशन ठेवतो. याशिवाय 11वी, 12वीची जी मुलं जी मेडिकलला जाण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना मेडिकल CET समुपदेशन आम्ही एक वेगळं पॅकेज असं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची अभ्यास कौशल्य, वेळेचं प्लॅनिंग आणि 12वीतल्या कुठल्या परीक्षा द्याव्यात, कुठल्या देऊ नयेत, कारण इतक्या परीक्षा असतात आणि त्या सगळ्या देणं एका विद्यार्थ्याला शक्य नाही किंवा पालकांनाही शक्य नाही. तर त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या आवडीनुसार तो कुठले कुठले विविध क्षेत्र काबीज करू शकतो, कुठल्या परीक्षा देऊ शकतो आणि त्यांनी त्या कधी द्यायच्या आहेत, त्याचे फॉर्म कसे भरायचे आहेत, त्यासाठी खर्च किती येणार आहे, हे सगळं आम्ही समुपदेशन मेडिकल CETच्या मुलांना करतो. त्याच्यानंतर जेव्हा त्यांची CETची परीक्षा होते त्या परीक्षेनंतर जो SML नंबर त्यांना मिळतो, स्टेट मेरिट लिस्ट नंबर, त्यानुसार त्यांचं भवितव्य ठरतं. तर त्यानुसार आम्ही त्यांना वेगवेगळ्या कुठल्या कॉलेजेसची नावं त्यांनी प्रेफरन्स फॉर्ममध्ये द्यायची आहेत किंवा प्रेफरन्स फॉर्म कसा भरायचा आहे, इथून सगळी पालकांना आणि मुलांना माहिती देतो. आणि आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही आत्महत्या निर्बंधासाठी खूप उपक्रम राबवत असतो. हो, जे नापास विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कधीही आम्ही समुपदेशन ठेवलेलं आहे. नंतर जे आपल्या आजूबाजूच्या पेरिफेरीच्या शाळा आहेत ग्रामीण विभागातल्या, त्यांना पण आम्ही कमी दरामध्ये समुपदेशन करतो. नंतर त्याचबरोबर अजून 24 तास हेल्पलाईन आम्ही आत्महत्या निर्बंधासाठी ठेवलेली असते. एक दिवस त्याच्यामध्ये कुठल्या वेळेला आम्हाला विद्यार्थी फोन करून त्यांच्या समस्या विचारू शकतात आणि खूपशा केसेस आम्ही फोनवरून सुद्धा आतापर्यंत हँडल केलेल्या आहेत. आणि मुलांचे खूप प्रश्न असतात, त्यांच्या मनामध्ये विविध प्रश्न असतात आणि ते निर्माण होतात, त्याला आजची स्पर्धा कारणीभूत आहे आणि आजची शिक्षण पद्धती पण आहे त्याचबरोबर. आणि पालकांचा म्हणजे आपल्या मुलांनी प्रत्येक रेसमध्ये धावावं आणि प्रत्येक ठिकाणी जिंकावं हा जो आग्रह आहे, त्याच्यामुळे सुद्धा खूप मुलांवरती ताण निर्माण होतोय. आणि यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी खरंच मुलांना समजून घेतलं पाहिजे, मला असं वाटतं. या ठिकाणी एक आपण छोटीशी विश्रांती घेणार आहोत, कारण की डॉक्टर नेहा तांबोळी या अतिशय महत्वाचं असं कार्य या ठिकाणी करत आहे. कारण की मुलांवरती संस्कार कसे घडायला पाहिजे हा महत्वाचा विषय. मुलं आत्महत्या करतात, निकाल लागण्याच्या आधीच त्यांच्यावरती एक तणाव वाढला जातो. आपल्याला माहीत असेल की अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक अशी शाळा आहे जिला नापासांची शाळा म्हणून संबोधलं जातं आणि ती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेली आहे. आणि आज मॅडमचं जे कार्य आहे ते सुद्धा त्याच पद्धती आहे. या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटूया. नगरमधील नामांकित सनी इलेक्ट्रॉनिक्सच्या अभूतपूर्व यशानंतर परभाणे परिवार पदार्पण करत आहे निखिल इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस मध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तूंसाठी. नगरमधील अतिभव्य अद्ययावत दालन निखिल लाईट हाऊस अँड होम अप्लायन्सेस. सर्व कंपन्यांचे मिक्सर्स आणि ओव्हन उपलब्ध. बजाज, उषा कंपनीचे टेबल फॅन, एअर कूलर. निखिल लाईट हाऊसचे LED लाईट वाचवतील आपल्या घराची वीज. वीज बिल होईल आश्चर्यकारकपणे कमी. इस्त्री, स्पीकर, रेडिओ आणि इतरही इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे स्पेअर पार्ट्स, घरगुती वायरिंग, डिजिटल डिस्को लाईट, माइक अँप्लिफायर, नामांकित कंपन्यांचे टॉर्च, इलेक्ट्रॉनिक शेगडी. सर्व प्रकारच्या वस्तूंसाठी एकदा अवश्य भेट द्या निखिल लाईट हाऊस अँड होम अप्लायन्सेसला.
प्रोप्रायटर मनोहर बाबूराव परभाणे, निखिल मनोहर परभाणे. ठिकाण निखिल लाईट हाऊस, 4040 मैदान आड, महाजन गल्ली, अहमदनगर. लँडलाईन नंबर 0241 247 0002. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. अतिशय महत्वाचा असा विषय आपला चालू आहे, कारण की सध्याला मुलांचे पेपर चाललेले आहेत आणि एक तणाव पालकांमध्ये पण आहे आणि मुलांमध्ये पण आहे. त्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत. सो डॉक्टर नेहा कांबळे यांच्याशी. मॅडम, एक सध्या कोणकोणते तुम्ही प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत, काय नवीन नवीन उपक्रम आपले चालू आहे आणि त्याचा फायदा पालकांना विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने होणार आहे? नुकताच मी आता पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनीच्या अशा खूप उच्च अशा इन्स्टिट्यूटमधून मुलांचा कल किंवा मुलांमधील सुप्त गुण अभ्यासणे आणि त्याचा वापर करणे, म्हणजे त्याचा बुद्धीमध्ये कसा वापर करता येईल, आपल्या त्यांची बौद्धिक कक्षा कशी रुंदावता येईल याचा कोर्स केला आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की पालकांना आम्ही विविध मुलांचे खेळ किंवा मुलांचे शिबिरं घेणार आहोत. त्याच्यामधून मुलांना त्यांची निरीक्षण शक्ती वाढेल, त्यांची कल्पनाशक्ती वाढेल, त्यांचा भाषिक विकास, त्यांचा संवाद, सामाजिक कौशल्य, अशा विविध कौशल्य त्यांची कशी वाढतील असे विविध खेळांमधून मुलांना आम्ही काही गोष्टी शिकवणार आहोत. आणि त्याच्यामधून एखादं मूल खरंच लिडरशिप क्वालिटी आहे का, त्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहे का, एखादं मूल बुजरं आहे का, किंवा एखाद्या मुलाचं भाषिक कौशल्य खूप छान असतं की तो छोट्या छोट्या वयामध्ये सुद्धा खूप छान बोलू शकतो, त्याच्यामध्ये धाडस असतं. तर असे विविध गुण आम्ही त्या छोट्या मुलांमध्ये ओळखून त्यांच्या पालकांना तसं आम्ही गाईड करणार आहोत की तुम्ही या मुलाच्या या गुणाकडे लक्ष द्या, किंवा हा गुण कमी आहे तर तुम्ही तो कसा वाढवाल त्याच्यातला, म्हणजे सर्वांगीण विकास किंवा सुप्त गुणांना ओळखून त्याचं प्रज्ञेमध्ये रूपांतर करणं, की ज्यायोगे त्यांचा बौद्धिक विकास सुद्धा अजून जास्त चांगला होईल. तर असे उपक्रम आम्ही आता एप्रिल महिन्यामध्ये आम्ही शिबिर घेणार आहोत लहान मुलांसाठी. ते 2री ते 7वीतली कुठलीही मुलं त्या शिबिरासाठी येऊ शकतात. शालेय परीक्षा संपल्या मुलांच्या की आम्ही ते शिबिर घेणार आहोत आणि त्यायोगे मग मुलांना, म्हणजे आपलं मूल कसं आहे हे पालकांना ओळखण्यामध्ये आमचा खूप मोठा सहभाग असेल, पालकांना मार्गदर्शन असेल आणि शिवाय त्या मुलाला सुद्धा आम्ही इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं पुढे नेऊ शकतो आणि बुद्धीचाही विकास कसा होऊ शकतो हे आम्ही पालकांना दाखवू शकतो. आता उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याकडे तानसेन होऊन गेला. तर लहानपणी तानसेन हा गाई आणि गुरं घेऊन जंगलामध्ये जायचा आणि विविध जंगलामधले आवाज पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे तो इतका हुबेहूब काढायचा की त्याच्या पालकांनी हे ओळखलं आणि मग त्यांनी ओळखलं की याला संगीताचा कान आहे आणि मग त्याला संगीत शिकवलं की हा तानाबरोबर घेऊ शकतो आणि बरोबर शब्द उच्चारू शकतो. तर अशा तऱ्हेने त्याचा तिथे विकास झाला. असं प्रत्येक मुलात काहीतरी चांगलं आहे, वेगळं आहे आणि ते ओळखणं हे आज पालकांचं पहिलं कर्तव्य आहे. सचिन तेंडुलकरचा पण तोच विषय आहे. त्यांच्या भावानी जर का त्याला ओळखलं आज क्रिकेटचा देव भेटला नसता. बरोबर आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला मुलांना ओळखायचंय, सुप्त गुण ओळखायचे, त्यासाठी हा उपक्रम आम्ही आता घेणार आहोत, ज्यायोगे पालकांना सुद्धा खूप त्याची मदत होईल. आणि दुसरी गोष्ट अशी की हे करताना शिवाय आमच्याकडे आम्ही किशोरवयीन मुलांसाठी सुद्धा काही उपक्रम घेत असतो. उदाहरणार्थ काही मुलं अतिशय स्थूल झालेली आहेत सध्याच्या काळामध्ये की ते टीव्ही समोर बसून म्हणा किंवा मीडियाशी खूप फ्रेंडली झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे विविध प्रश्न निर्माण झालेत आज त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा, की त्याचा योग्य वापर कसा करायचा हे मुलांना न माहिती असल्यामुळे सुद्धा काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर किशोरवयीन मुलांसाठी सुद्धा मला समजून घ्याल का, अशी पण शिबिरं आम्ही घेत असतो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, ती चालू असतात. शिवाय या मुलांचे जी मुलं स्थूल आहेत, स्थूलता निवारणाचं शिबिर असतं, त्याच्यामध्ये या मुलांचं वजन, पोटाचा घेर, उंची, त्यांचं BMI करून त्यांना किती प्रमाणात स्थूलता आहे आणि ती कशी कमी करता येईल याच्याबद्दल सुद्धा आमच्याकडे किशोरवयीन एक टीनेज क्लिनिक असं चालू असतं. त्याचबरोबर या मुलांना जे ताणतणाव असतात अभ्यासाचे की मी कुठल्या साईडला जावं, मी काय करावं नेमकं, स्वतःचे प्रश्न स्वतःला निर्णय घेता येत नाहीत, तर मग अशा वेळेला आम्ही कल तपासणी सुद्धा त्यांना सांगतो की तुम्ही कल तपासणी करून घ्या, त्याच्यामधून विविध क्षमता मुलाच्या कळतात आणि तो नेमका कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त लवकर चांगलं करू शकेल हे पण आम्ही मुलांना 10वी नंतर ती आपल्याकडे उपलब्ध आहे. 9वी 10वी 11वी 12वी कुठलीही मुलं ती कल तपासणी करून
आपलं पुढचं साईड पुढची ठरवू शकतात. हे पण आम्ही तिथे करू शकतो. त्याच्याशिवाय व्यतिरिक्त आमच्याकडे DQ IQ म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट म्हणजे बुद्ध्यांक, त्याबरोबर भावनांकाचं पण मापन आमच्याकडे होतं. आणि भावनांक सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्याबरोबर पुढचं जे झालं अजून सांगायचं झालं तर आमच्याकडे ॲप्टिट्यूड टेस्टिंग पण आहे. आणि शिवाय विविध शिबिरं, चर्चासत्र आणि त्याबरोबर जी मुलं जन्मतः ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जी मुलं कमी वजनाची असतात किंवा जी मुलं नवजात अर्भक ज्यांना रडताना ऑक्सिजन मिळालेला नाही आहे, ज्यांना जन्मतः कावीळ झालेली आहे, अतिदक्षता विभागातली ही हाय रिस्क बेबीज, त्यांचा विकास कसा घडवायचा, कारण ही मुलं शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या अशी दुर्बल असतात आणि त्यांना त्यावेळेला त्या टप्प्यात जर योग्य मार्गदर्शन नाही दिलं गेलं तर कदाचित ही दोन्ही क्षेत्रात मागे पडतात. त्यांची शारीरिक गतीही थांबते आणि मानसिक गती थांबू शकते. आणि डॉक्टर तांबोळींचं याच विषयावरती आता संशोधन चालू आहे आणि परवाच इस्तंबूलमध्ये त्यांनी या विषयावरती संशोधन सादर केलं आणि जगभरामध्ये मान्यता मिळालेली एक बुद्ध्यांकाची टेस्ट आता आपल्या क्लिनिकमध्ये पण आलेली आहे की ज्या योगे तुम्ही मुलाचा बुद्ध्यांक हा मोजमापाच्या पट्टीमध्ये न काढता तो किती हुशार आहे यापेक्षा तो कुठल्या क्षेत्रात मागे आणि कुठे त्याला पुढं आपल्याला स्टिम्युलेशन द्यायची गरज आहे, अशी ही बुद्ध्यांक चाचणी आता आपल्याकडे आलेली आहे. ती पण आपण प्रत्येक मुलाला देऊ शकतो. आणि पालकांना मी सांगेन की अशा विविध क्षेत्रामध्ये जिथे कुठे तुम्हाला अडचणी येतात विकासाच्या टप्प्यावर, तिथे आमच्याशी संपर्क साधा. शारीरिक असो, मानसिक असो, ताणतणाव असो, तुम्हाला आत्महत्येची कुठलीही चिन्ह दिसली तुमच्या मुलामध्ये, त्याचे विचार दिसले किंवा आपलं मूल योग्य वेळेवर झोपत नाहीये, योग्य खात पित नाहीये, त्याची वाढ होत नाहीये, त्याला कुठले तरी अडचणी आहेत, तो बोलू शकत नाहीये, अशा मुलाला ओळखून जर आमच्याकडे आणलं तरी आम्ही त्याला तिथे योग्य मार्गदर्शन देऊ शकतो. मॅडम, अतिशय महत्त्वाचं आपण सांगितलं. आपलं लोकांना सांगितलं की कुठं लोकांनी येऊन भेटलं पाहिजे, पालकांनी येऊन भेटलं पाहिजे, तेही महत्वाचं आहे. हो. नेमकं कुठं भेटलं पाहिजे, कसं काय? बरेच वेळेला असं होतं की पालक म्हणजे त्या मुलामध्ये प्रॉब्लेम नसताना सुद्धा आमच्याकडे येतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर माझं मूल जेवतच नाही, हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम असतो. मुलगा किती वर्षाचा आहे? 3 वर्षाचा आहे. मग मी त्याच्या मागे ना असं वरण भात घेऊन घरभर फिरते, मग मी त्याला गोष्टी सांगते आणि असा आमचा 2 तास जेवणाचा कार्यक्रम चाललेला असतो. तर आता तुमचं मूल आहे 3 वर्षाचं, तो किती खाणार? तो एका वेळेला 1 वाटी वरण भात खाऊ शकतो किंवा अर्धी वाटी. परत तुम्ही त्याला 2 तासांनी खायला घाला, परत त्याला 3 तासांनी खायला घाला. असं न करता पालकांच्या म्हणजे काही संकल्पना चुकीच्या आहेत की माझ्या मुलाने 1 पोळी खाल्लीच पाहिजे, माझ्या मुलाने 1 वाटी पूर्ण खाल्लीच पाहिजे. अशा वेळेला मूल काय करतं? तोंडामध्ये अन्न ठेवतं, ते गिळत नाही लवकर आणि तोंडामध्ये अन्न असल्यामुळे पालकांना असं वाटतं की हा मुद्दाम करतोय, मग ते आमच्याकडे घेऊन येतात की हा नीट जेवतच नाही. म्हणजे चूक कोणाची असते? पालकांची असते. तर आहाराच्या योग्य पद्धती पालकांनी आधी समजून घेतल्या पाहिजे. काही मुलांना भूक लागली की मुलं बिस्किटं खातात, चिवडा खातात, जे मिळेल ते खातात आणि थोड्या वेळाने आई त्याला जेवायला वाटते, तो मुलगा कसा जेवेल? तुम्ही त्याला आहाराच्या योग्य पद्धती शिकवा, त्याचं वळण लावा, तर त्या मुलाला समजेल की नाही आता मला भूक लागली आहे आणि मला आता हे खायला पाहिजे. ही शिस्त त्याला घरात लागली पाहिजे. नेमकं शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना एक महत्त्वाचा विषय म्हणजे भावनांक म्हणजे काय मॅडम, आणि त्याचा उपयोग काय होतो, हा एक महत्त्वाचा विषय. भावनांक म्हणजे मुलाला भावनिक दृष्ट्या मूल किती स्थिर आहे किंवा मूल स्वतःच्या समस्या सांगू शकतंय की नाही, त्याला कुठला ताणतणाव आहे किंवा आपल्या भावना व्यक्त करणं जे म्हणतो आपण, ते सुद्धा मुलांना योग्य प्रकारे समजत नाही. की मला कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटते, मला कुठल्या तरी गोष्टीचा ताण आलाय, मला अभ्यासाचा ताण आलाय किंवा मला वडिलांच्या बोलण्याने टेन्शन आलंय, मला वडिलांचा धाक वाटतो, अशा विविध समस्या मुलांच्या मध्ये असतात. मग मुलाला स्वतःच्या भावना व्यक्त करता येणं, दुसऱ्याच्या भावना जाणता येणं हे फार महत्वाचं आहे. समाजामध्ये चांगला संबंध प्रस्थापित करण्यासाठी, समाजामध्ये वावरण्यासाठी फक्त IQ किंवा बुद्धिमत्ता ही पुरेसी पडत नाही. मुलाचा चांगला EQ असणं किंवा भावनांक असणं सुद्धा फार गरजेचं आहे. त्याच्यामधून त्या मुलाची अंतःप्रेरणा किती आहे, त्याची स्वतःची समस्यांवरती मात करण्याची
हे कपॅसिटी किती आहे, तो स्वतःला समजून घेतोय का, स्वतःचे ताण समजून घेतो का, त्या ताणांना कसं सामोरं जायचं ह्याचं त्याला ट्रेनिंग आहे का, दुसऱ्यांची समस्या समजतोय का, कुठल्या वेळेला काय बोलावं कसं बोलावं हे त्याला समजतंय का, दुसऱ्याच्या भावना समजून घेतोय का. उदाहरण सांगायचं झालं तर परीक्षेचा काळ असतो, परीक्षेचं उदाहरण घेऊया आपण. आई आणि वडील सतत मागे लागतात, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. मुलाने 6 तास अभ्यास केलेला असतो, पण पुन्हा आई येते खायला देते आणि म्हणते नाही नाही अजून 2 तास तरी बस बर का. त्याला खूप कंटाळा आलेला असतो, पण मुलगा घाबरतो आई वडिलांना सांगायला. तो गपचूप बसतो, समोर पुस्तक घेतो आणि वाचत बसतो, त्याचं काही अभ्यासात लक्ष लागत नाही. पण याच्याच ऐवजी त्यांनी जर आईला सांगितलं की आई मी 6 तास अभ्यास केलेला आहे, आता मला थोडासा 1 तास विश्रांती पाहिजे, तर निश्चितपणे त्याचा अभ्यास पुढचा जास्त चांगला होऊ शकतो. मग याला म्हणतात की व्यक्त होणं, योग्य प्रकारे योग्य वेळी भावना व्यक्त करणं हे मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. मुलं भावनिक दृष्ट्या साक्षर बनली पाहिजेत, भावना ओळखता आल्या पाहिजेत. आपल्या आईची भावना काय, वडिलांची भावना काय, त्यानुसार माझं कर्तव्य काय ही जाणीव येणं. किंवा जी मुलं भावनिक दृष्ट्या स्थिर असतात ती नेहमी समाजामध्ये जास्त यशस्वी होतात, कारण त्यांना ते समाजाचा विचार करतात. आपण त्या सिच्युएशन मध्ये कसं वागायला हवं हा विचार ही मुलं जास्त करतात, नुसता अभ्यास करत नाही. त्यामुळे EQ आणि IQ मध्ये हा फरक असतो. म्हणजे तुमच्या मुलाला समाजामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर IQ बरोबरच EQचं सुद्धा ट्रेनिंग द्यायलाच पाहिजे, ते फार गरजेचं आहे. आम्ही याला थोडक्यामध्ये एक नवीन नाव दिलेलं आहे की भावनिक लसीकरण. जसं आपण लहान मुलाला आजार होऊ नये म्हणून आजाराचं लसीकरण करतो, तसं आपल्याला भावनांचं लसीकरण करायला पाहिजे. हे असं का नाव दिलं गेलंय, कारण जन्मल्यानंतर जन्मतः जे मूल आहे त्या मुलाला ते वयाच्या 20व्या वर्षापर्यंत पौगंडावस्थेत जाण्यापर्यंतच्या काळामध्ये प्रत्येक टप्प्याला प्रत्येक भावनेला पालकांनी ओळखणं आणि त्या भावनेला योग्य दिशा देणं हे फार महत्वाचं आहे. अगदी सांगायचं उदाहरण म्हणजे अगदी छोटं मूल जे असतं 2 दिवसाचं झालेलं, त्या मुलाला आईची मांडी सुरक्षित वाटते, उबदार वाटते, त्याला सवय असते त्या उबदारपणाची. त्या मुलाला जर का आपण बाहेर ठेवलं, थंडीमध्ये ठेवलं, तेव्हा सुरक्षित वाटतं. मग आईने जर त्याला नुसतं हातात घेतलं आणि थोपटलं तरी तो एक प्रकारचा विश्वास त्या नात्यामध्ये निर्माण होतो. तर अशा प्रकारचे विविध टप्प्यांवरती आपल्या मुलाची भावना ओळखणं फार महत्वाचं आहे. आणि भावनिक लसीकरण मुलालाही दिलं गेलं पाहिजे, आईलाही पालकांनाही दिलं समजून सांगायला पाहिजे की तुमचं वयात आलेलं मूल हे निश्चितपणे आदळआपट करणार, चिडचिड करणार, कारण त्याची कारणं पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि मुलाला आपण समजून सांगायला पाहिजे की तुला हे असं का होतंय, तू याचा विचार कर, मग तू असं वागलं पाहिजे का, मग तू कसं व्यक्त केलं पाहिजे स्वतःला. या प्रकारचं ट्रेनिंग जर आपण दिलं तर निश्चित वादविवाद टळतात आणि मुलालाही समजतं की आपली व्यक्त करण्याची पद्धत ही आपण बदलली पाहिजे. समाजाला म्हणजे आंतरवैयक्तिक संबंध जे आहेत ते कसे चांगले करायचे, अशा विविध गोष्टी या भावनांकामध्ये आपण समजून सांगू शकतो, करू शकतो. डॉक्टर नेहा दांबोळे यांनी अतिशय महत्वाचं, कारण की सध्याला पेपर चालू आहे, 12वीचे पेपर आता नुकतेच संपायला आलेले आहे, शेवटचा पेपर आहे, आणि त्यानंतर 10वीचे पेपर चालू आहे. त्याचबरोबर अनेक परीक्षा आता सर्व महाविद्यालयाच्या सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये ही चर्चा अतिशय लाभदायक सर्वांना ठरणार आहे, पालकांना सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुट्ट्या जेव्हा लागतील तेव्हा पालकांनी सुद्धा या गोष्टींचा विचार करून मॅडम शिबिर भरवत असतात, त्या शिबिराला जायला पाहिजे, कारण की आपल्या मुलाचं भविष्य हे आपल्या हातामध्ये असतं. मॅडम, आज जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आपण सर्वांना दिल्या, पण आपण कविता सुद्धा सुंदर केलेली असं कळालेलं आहे, तर आम्हाला ती कविता सांगितली तर खूप चांगलं. नाही, ही कविता मी केलेली नाहीये, मला सापडली आहे. खूप छान कविता आहे, एक स्त्रीवर आहे. आणि मी सगळ्या स्त्रियांना असं सांगू इच्छिते आज की आपण कुणीही कमी नसतो, आपल्या सगळ्यांमध्ये काहीतरी एक शक्ती असते, फक्त त्या शक्तीला ओळखलं पाहिजे आणि योग्य वेळेला आपण ते काम करत राहिलं पाहिजे, चिकाटी न सोडता. तर यश हे कधीच दूर नसतं आणि यशाचा मार्ग हा नेहमी आपल्या प्रेरणेवरती अवलंबून असतो. तर मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी आपण जे काम करतोय त्या कामामध्ये जर का आपलं सर्वस्व ओतलं,
सगळ्या अडचणी आपल्या कुटुंबाला बरोबर घेत घेत आपण अशी समाजासाठी वाटचाल केली तर काहीच अवघड नाही, आपण ते करू शकतो नक्की. आणि एक छोटीशी कविता मी वाचून दाखवते. निश्चित. चैतन्याचा स्रोत तू, मातृत्वाचा झरा तू, तू प्रेरणा तू वंदना, प्रेमाची मूर्तिमंद गाथा तू, तू संगिनी तू दुर्गा, जीवनाला लाभलेली सोनेरी किनार तू, तुझ्या प्रेमाने उजळते जग सारे, दशदिशांना सुगंध पसरे, तुझ्यातील सौहार्दाचा आकाशाला गवसणी घालण्याचे तुझे सामर्थ्य, घरादाराचे पोट भरण्याचे तुझे कौशल्य, भारतीय जीवनधारेत सामावलेल्या स्त्रीला माझा सलाम. निश्चितच मॅडम, खूप सुंदर अशी कविता मॅडमने आपल्यासाठी आणली. आज या ठिकाणी मॅडम जे काम करत आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की मुलांचा जो ताणतणाव आहे ते कमी करण्याचं काम या ठिकाणी मॅडम आपल्या माध्यमातून करत आहे. त्यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान करणं हे ATV आपलं कर्तव्य समजते. जाता त्यांचा एक छोटासा आपण सत्कार करूया आणि कार्यक्रम या ठिकाणी संपवूया. देश